आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला जागा वाटपात 62 जागा दिल्या होत्या। पण उमेदवारी अर्ज भरायला 24 तास राहिले असताना वंचित बहुजन आघाडीनं आपल्याकडे 21 ठिकाणी उमेदवार नसल्याचं सांगितल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केलाय। त्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मुकळे यांनी 16 ठिकाणी आपल्याकडे उमेदवार नसल्याचा खुलासा केला। आणि वंचितच्या 16 जागांच्या आघाडीवरून भाजप आणि शिवसेनेनं काँग्रेसवर निशाणा साधला। आवळा देऊन कोहळा काढणे या म्हणीचा अर्थ नेमका समजून घ्यायचा असेल तर तो उभाठा मनसे युती आणि काँग्रेस वंचित आघाडी यांच्याकडे पाहिलं पाहिजे। उभाठाने काय केलं? उद्धव ठाकरेंनी ठाकरे गप्पा मारल्या, वारंवार फेऱ्या मारल्या आणि जे जागा त्याची वेळ आली त्यावेळी आवळ्या एवढ्या जागा दिल्या आणि कोहळ्या एवढ्या जागा घेतल्या। हेच वंचित बाबत काँग्रेसने केलं। ज्या जागा कायम काँग्रेस हरतं अशा जागा वंचितच्या पदरात टाकल्या आणि प्रत्यक्षामध्ये मोठ्या जागांचा कोहळा आपल्याकडे घेतला। 62 सीट काँग्रेसने वंचित आघाडीला दिला। वंचित आघाडीने परत काँग्रेसला सांगितलं की आमच्याकडे 21 सीट मध्ये या जागेवर उमेदवारच नाही आहे, तुम्ही द्या। तो जो नाव जो परत केला त्याने सीट फक्त 24 तास राहिला होता। तो काँग्रेस समोर अशी परिस्थिती होती की त्यांच्याकडे 24 तासात उमेदवार शोधण्याचा काहीतरी पर्याय नव्हता। यामुळे ते सगळे सीट खाली आहे, रिकामी आहे। काँग्रेस आणि वंचितच्या एकही उमेदवार नाहीये, तुम्ही बघून घ्या। आणि या वादाच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मुकळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ती पाहूया। युती आघाडीतल्या बोलण्या या अगदी शेवटपर्यंत मनासारख्या होत असतात ना, त्या पक्षाच्या होतात ना आपल्या होतात। त्यामुळे कुठेतरी आपल्याला हव्या असलेल्या जागा तिकडे जातात, नको असलेल्या जागा इकडे येतात। हे दोन्ही पक्षांच्या बाबतीत घडतात ना, सगळ्याच युती आघाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात। तर अशा पद्धतीचे बदल काही झालेले आहेत आणि त्यातून ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी तयारी केलेले जे उमेदवार होते ते ताकदीनं दोन्ही पक्षाचे आपण उतरवलेले आहेत। या 16 ठिकाणी जे झालेले त्यात असे की काही ठिकाणी चुकीचे उमेदवार आलेले होते, आम्हाला ते उमेदवार देऊन चुकीचा पायंडा पाडायचा नव्हता, त्यामुळे आम्ही ते नाकारले आणि आम्ही काँग्रेसला सांगितलं की तुमच्याकडे सक्षम आणि चांगले उमेदवार असतील तर ते तुम्ही द्या। आणि वंचितकडे जर उमेदवार नव्हते तर त्यांनी काँग्रेसला वेळीच सूचना देणं गरजेचं होतं असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। पण सचिन सावंतांनी मात्र सावध भूमिका घेतली। मी तर त्यांना दिलेलं होतं, त्यांच्या मागणीप्रमाणे त्या जागेवर खरं तर काँग्रेसचं वर्चस्वच होतं, परंतु आघाडी म्हटलं की तडजोड करावी लागते। त्यामुळे वंचित बरोबर तडजोड करत असताना त्यांनी मागितलेल्या त्या जागा आपण दिल्या। तर त्यांच्याकडे उमेदवार नाही तर जागा मागितल्या का हा प्रश्न येतो। मग तिथे उमेदवार जर नव्हते तर त्यांनी काँग्रेसला पूर्वसूचना दिली असती तर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले असते। यातून ज्या 16 जागेवर काँग्रेसही नाही आणि वंचितही नाही याचा अर्थ कार्यकर्त्यामध्ये एक चुकीचा संदेश या आघाडीच्या निमित्तानं गेलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर यांच्यामध्ये पोटदुखी आहे, कारण एक ऐतिहासिक निर्णय झाला आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष एकत्र आले आणि लोकशाही संविधान मानणाऱ्या शक्तींना किंवा त्या संदर्भातील विचारधारा असलेल्या लोकांना एक फार मोठ्या प्रमाणाची ताकद मिळाली आणि ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आता पायाखालची जमीन हल्ल्याचं चित्र समोर येत असल्याने अशा तऱ्हेचा अफवा पसरवण्याचं कारस्थान सुरू आहे। काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामंजस्य आहे, समन्वय आहे। आणि बातमी आता वादाची। मुंबई आणि ठाणे नजीकच्या मीरा भाईंदर महापालिकेत उत्तर भारतीय महापौर व्हावा यासाठी जास्तीत जास्त उत्तर